ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गुंदवली दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ही गणेशोत्सवाच्या दरम्यान रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय. उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबईमधील गणपतींचं दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत मेट्रोनं प्रवास करता येईल. गणेश चतुर्थीला पहाटे 4:50 ते दुपारी 2 वाजेपर्यंत गणेश मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करण्याची वेळ आहे. तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींची प्राण प्रतिष्ठा ही माध्यान्हाच्या नंतर करता येऊ शकते. दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोयाबीनच्या शेतामधून खोराड नाल्याचं पाणी गेल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची कुटुंबियांची माहिती आहे. आजपासून दिल्ली मेट्रोसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. तिकिटांमध्ये 4 ते 5 रुपयांची भाडेवाढ. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आजपासून 64 रुपये मोजावे लागतील. ड्रीम 11नं भारतीय क्रिकेट संघाचं प्रायोजकत्व संपवलंय. ड्रीम 11 आता भारतीय क्रिकेट संघाचे शीर्षक प्रायोजक राहणार नाहीत. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपपूर्वी टीम इंडिया आता नवीन प्रायोजकाच्या शोधात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की लवकरच भारताच्या दौऱ्यावरती येतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीच्या नंतर झेलेन्स्की सुद्धा भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. इस्रायलचा येमेनच्या राजधानीवरती हवाई हल्ला. हुती बंडखोरांना त्यांनी लक्ष्य केलंय. हल्ल्याच्या नंतर सना शहर हादरून गेलंय. इंधनाचा साठा, वीज प्रकल्प आणि राष्ट्रपती भवन परिसरामध्ये हवाई हल्ले झाल्याची माहिती.